विजय दे, विजय दे. माझा एक नातलं खाणीवर मुकादम आहे, पण तो जिथं सांगल तिथं तुला जावं लागल. कोणाला गुलाबी थंडी आवडते तर कोणाला चैत्रातलं ऊन, आम्हाला भाद्रपदातला पाऊस आवडतो. जानकी माझ्या काळजाचा तुकडा आहे. मी जे काय करतोय ते तिच्या सुखासाठीच करतोय. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मला काही ऐकूच येत नाहीये. खरं तर तुला काय महत्वाचं बोलायचं ना ते मला माहिती आहे. अख्ख्या गावात एकच चर्चा चाललीये. आरतीच्या वेळेला दिवा कसा विझला, हो ना? म्हणजे तुम्हाला सगळं माहितीये? आणि मला गावाचं माहित नाही, पण ज्या क्षणाला दिवा विझला तेव्हा तुझ्या डोक्यात जो काही प्रकाश पडला ना तो सगळ्यात पहिल्यांदा पाहिला मी. अपशकुन आहे हा. त्यांचे हात थरथर कापत होते, घामाघूम झाले होते. मला वाटलं आरतीचं ताट पडतंय की काय. हे सगळं मला ऐकायचं नाही ना, म्हणूनच कानावर हात ठेवलेत मी सरळ. मी काही चुकीचं बोलतेय का? छे छे, तू कधी चुकीचं बोलतेस का? कधीच नाही. सांगू, तू बोलायला लागलीस ना की असं गीतासार वगैरे ऐकतोय असा फील येतो मला. काही म्हणा, पण आता मोठ्या साहेबांचं वय झालंय. मी म्हणते त्यांना झेपत नाही तर मिरवायचं कशाला? हे भाई, तुला काय वाटतं आता दादानी काय करावं? राजीनामा द्यावा. माफ कर तिला. तिला खरंच कळत नाही ती काय बोलते. मी काय बोलते ते मला अगदी बरोबर कळतंय, पण आता गरज आहे तुम्ही काहीतरी करण्याची. मी काय करणार? मी काय दादाला जाऊन सांगू बाबा दे राजीनामा दे? हो. तू आता हिला माफही करू नकोस. ही त्याच्याही पलीकडे गेलेली आहे. आज मी जे काही बोलते ना ते उद्या अख्खा गाव बोलणार आहे. वादळ उठणार आहे, वादळ. अशी कित्येक वादळं पचवली आहेत दादानी. मागे एकदा पक्षात बंडखोरी झाली होती निवडणुकींच्या ऐन तोंडावर. काय झालं? निवडणुकीनंतर दादा भरघोस मतांनी निवडून आला आणि ते सगळे विरोधक होते ना बंडखोर, ते आता घरातल्या राजकारणात पण लक्ष घालत नाही. मग आता तुम्ही दादांना सांगा की त्यांनी बाहेरच्या राजकारणात लक्ष घालायचं नाही. तू आता हिला प्रत्येक गोष्ट हसण्यावर नेऊ नका. या वाड्याला एवढ्या मोठ्या आवाजाची सवय नाहीये. पावसात में, अरे पावसात में हमसे मिले तुम सजन. तुमसे मिले हम. मग या असल्या आवाजाची सवय आहे वाटतं वाड्याला. पावसात में, अरे हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम. पावसात में टाकते ना दिन. साहेब तोल सांभाळा. कोण आहे? वकनीस. वा, काय करताय इथे? काय करताय? तुमचीच वाट बघत होतो. माझी वाढ? अरे वकनीस, माझी वाढ. अरे या वाड्यामध्ये कोणीतरी आहे माझी वाट बघणारा. आनंद दिलास तुम्ही मला, मला आनंद दिलात तुम्ही. असं कसं बोलता साहेब? तुम्ही सुद्धा किल्लेदारच आहात. इच्छा नसताना जन्माला आलेले किल्लेदार उपरे. साहेब कपडे बदलून घ्या. हस्त नक्षत्राने चांगलेच भिजवलेले दिसते. असं नाही वागणेस, वणिता नक्षत्राने भिजवलंय. पावसात में, अरे हमसे मिले तुम सजन. कृष्णात्या नमस्कार. नमस्कार. काय ग, गावात एवढी जत्रा आणि तू कुठे निघालीस? मी घरी चाललीये. इथे जवळच राहते मी. घरी निघालीस? अगं जत्रेला नाही का येणार? नाही, जत्रेतली गर्दी एकट्या माणसाला खायला उठते, मग एकटेपणा जरा जास्तच जाणवतो.
म्हणून. म्हणजे एकटीच असतेस घरी? हो, म्हणजे बाबा होते पण 6 महिन्यांपूर्वीच कॅन्सरमुळे. पण मग आता अशी किती दिवस एकटी राहणार? काय माहित, कदाचित असंच आयुष्यभर. तसं नसतं ग. एकटेपण म्हणजे काय ते माहिती आहे ना मला. इतके दिवस घरात 18-20 दारिद्र्य होतं. आता जरा दिवस बरे आलेत तर माझं वय निघून गेलं. म्हातारी झालीस का काय? अजूनही मनात आणलंस ना तर तू जोडीदार मिळवू शकतेस. नाही आत्याबाई, काळ जरी बदलला ना तरी या माणसांचे विचार अजूनही तसेच आहेत. या लोकांचा एकट्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही तसाच आहे. पण म्हणून किती दिवस अशा लोकांच्या नजरा सहन करायच्या? हो, पण आता जरी ठरवलं तरी मिळणार आहे का कोणी? समज असा कोणी मी तुला मिळवून दिला तर? सुख कोणाला नकोय कृष्णा आत्या. मग चल बस गाडीत, मी सोडते तुला. मी बस म्हटलंय ना. बरं. चाल. देवा, आज तुझ्याच कृपेने मला तुझी दासी होण्याचा मान मिळाला. जिला हा मान मिळाला तिच्या वाट्याला खूप सुख येतं ना. मग आता माझ्या त्या सुखात माझ्या आई बाबांनाही घे. जानकी, बाबा, पोलीस चल. कुठं? चल माझ्या बरोबर. मी सांगतो तुला कुठे ते. अहो, पण आता पुजारी काका म्हणाले की गावाकडची माणसं येतील पालखी घेऊन जायला, त्यानंतर आरती होईल आणि मग मी जायचं. हे बघ पुरी, आता माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. आपल्याला आत्ताच निघायला पाहिजे. हो, पण मग आरती कोण करेल? तू नसलीस म्हणून काय बी फरक पडत नाही ग. नाही नाही, आरती सोडून मी नाही यायची. तू कशी येत नाही फक्त चल. अहो, उठताय ना? उठताय ना? कोण आहे? चंपा? नाही, चंपाच आठवली घेऊन काढले. ऐकू आई. लिंबू सरबत आहे. लिंबू सरबत आहे. पी. पी, तू पी, म्हणजे मला कळेल सरबत आहे का विष आहे. असं का बोलताय? पी.
ये माझ्या राजा पी पी पी. हा गेला आतमध्ये. आता लगेच नाही पिणार मी. आता मी थोडा वेळ वाट बघणार. तू मरतेस का जगतेस आणि मग मला बाळाबद्दल बोलायचं होतं. कोणाच्या कोणाच्या बाबांनी काही नावं पाठवली आहेत. म्हणजे मुलगा झाला तर कुठली आणि मुलगी झाली तर कुठली. मुलगा झाला तर कुठली आणि मुलगी आणि समजा माकड झालं तर अशी शेपूट हो. काय माकडाचं काय नाव ठेवलं. बाबांना लवकर कळवायचंय. म्हणजे ते आणखीन काही नावं शोधतील. तू तुझा बाप तुम्हाला काय कामधंदे नाहीत काय सकाळ सकाळ आली आपली. त्या पोराशी माझं काही देणं घेणं नाहीये. होणारं बाळ तुमचंही आहे. माझ्यामुळं या गावच्या रस्त्यावर अनेक पोरं फिरतात. या सगळ्यांच्या बारशाला जाऊ मी. बाकीच्यांचं माहित नाही, पण या बाळाच्या नावापुढे तुमचं नाव लागणार आहे. तू एकटीच बाई नाही आहेस जिचं पोट माझ्यामुळे फुगलं. पण तू एकटीच नशीबवान आहेस ज्याशी मला लग्न करावं लागलं. निघ चल निघ. मित्रा आले. नको येऊ नको. जिवंत आहेस का ते पाहिलं म्हणजे आता सरबत प्यायला हरकत नाही. नावं ठेवतायत. गावाने एवढी नावं ठेवली तरी अजून नातवाचं नाव ठेवतोय केरडा. लहानपणी दूध प्यायचं नाहीस तेव्हा शेजारी काठी घेऊन बसायचे. आता या वयात काय करू रे बाबा. भूक नाही मला. 2 दिवस झाले जेवण परत पाठवतोयस. आता हे निदान दूध तरी घे. घेईन नंतर. असं करून कसं चालेल बाबा. असं भरल्या वाड्यात उपाशी राहू नये बाबा. असं वागला असतं तब्येतीचं काय होईल बरं. नियतीला हेच मान्य असावं. मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे. हो इथे आहोत. तेवढ्यातच बोलणी करून घेऊ आणि लवकरात लवकर लग्न उरकून घेऊ. ते बाई मुलगी कोण आहे. आपल्या गावातलीच आहे. गावातल्या शाळेत शिक्षिका आहे. वनिता तिचं नाव. साहेब कपडे बदलून घ्या. हस्त नक्षत्राने चांगलेच भिजवलेले दिसते. असं नाही वागणेस. वनिता नक्षत्राने भिजवलंय. एकदा मला विचारायचं तरी. काय फरक पडणार होता. तू हो म्हणणार होतास. आत्याबाई
तुम्ही मुलगी पाहिली म्हटल्यानंतर ती चांगली असणारच, पण वाकणीस आधीच याच्याकडून होकार मिळवायला मारामार, त्यात तुमचा पण एवढी घाई कशाला करायची? शेवटी नर्मदा वहिनींची जागा घेणार आहेत त्या. तुम्हाला काय म्हणायचंय वाकणीस? नाही म्हणजे मुलीची चौकशी वगैरे करूया आणि मगच ठीक आहे, पण मुलीची चौकशी करायची एवढं लक्षात ठेवा. विरोधी पक्षाच्या आमदाराची चौकशी करतात तशी नका करू. हो, तेवढं तारतम्य मी बाळगेन. येऊ मी? मला अजूनही असं वाटतं की वाकणीस काहीही माहिती आणू देत, मला ती मुलगी चांगल्या घरची वाटली. बाबा, आपण इथे कशाला आलोय? कळलं तुला? मी किल्लेदार साहेबांना धडकले म्हणून तर नाही ना? माहित नाही. मग मी काल त्यांच्या आरतीच्या ताटातला दिवा पेटवला म्हणून? मला माहित नाही. तू चल. सुभान काका, आज सकाळी सकाळी काय काम काढलं? मला नरसिंहराव साहेबांना भेटायचं होतं. आहेत का घरात? आहेत ना, या. तू थांब इथंच. येऊ दे ना तिलाही, काही होणार नाही. याआधी आलीये तिथे. नको. बर, तुम्ही जा, ती आहे माझ्यासोबत. चल. हेडमास्तरांना भेटून आलो, पण सगळी व्यवस्थित चौकशी करण्यासाठी मला स्वतःलाच लक्ष घालावं लागेल. मग वेळात वेळ काढून तुम्ही हे काम करायला हवं होतं वाकणीस. हेही काम तितकंच महत्वाचं आहे. त्या मुलीची, तिच्या कामाची, तिच्या सगळ्या माणसांची नीट चौकशी करा. ठीक आहे. राम राम मालक. ठीक आहे सुवर्ण. मालक, माझी जमीन गेली. तुम्ही म्हणाला होता मदत करीन म्हणून. अरे पण त्यासाठीच तर तुला परशुराम साहेबांकडे पाठवलं होतं ना. हो, त्या परास हिरीत ढकललं असतं तर लई बेस झालं असतं. काय म्हणायचंय तुला? हो, ज्याची भीती घेऊन मी इथं आलो तो तर तिथं साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसला होता. वाकणीस, परशुरामला बोलवा. नका 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 साहेब. माझी कुणाबद्दल बी तक्रार नाही. तुम्ही तर आमचं देव आहात. तुम्ही मालक आहात आमचे. हो, तुमची तक्रार आम्ही कशी करणार? तुला म्हणायचं तरी काय? बघ, तुझं बोलून झालं असेल तर बोलू द्या त्याला. मालक, या गावात आता माझं काय बी राहिलं नाही. बायकोनं पोराला घेऊन शहरात जाईल, पण तरणी पोरगी म्हणजे जोखीम. तिचं व काय करू? काय म्हणायचंय बाबा? तिला पदरात घ्या. आजपासून ती तुमची मुलगी झाली. जड झाली तर जीव घ्या, पण तुमच्या छत्राखाली घ्या. हे बघ, आपण वेगळा काहीतरी तोडगा काढूया. नाही, काय पण या तोडगा नाही. मालक, आज पातुरी या वाड्यातून कोण बी रीत हाताने गेलेला नाही. माझी निराशा झाली आहे, त्याची भरपाई करा मालक. केली. आजपासून तुझी मुलगी आमच्या छत्राखाली.
माझ्या मागे येऊ नकस. का मी नाही पुन्हा घाटावर जाणार. गणाला पण नाही मारणार मी. मला हात सोड माझा. माझ्या मागणं आलीस तर तंगडा तोडी. आता तुला इथंच राहायचंय. बाबा